सरकारनं चालू केलेलं जे ड्रिल आहे ते ड्रिल पाहण्याकरता जगभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि तो एक छोटासा प्रश्न श्री नारायण असतो राष्ट्र यांच्या प्रसारानं केलेलं आहे. पहा आमचे लीडर कशा पद्धतीने राहिलेले आहे. जणू रासोडीच्या ग्रामपंचायतमध्ये आटारी आणि वाघाबर्ग जणू अवतरलेली आहे. खरं तर ही ड्रील एवढी सोपी नाहीये. गेले 1.5 महिना आता परिश्रम करून आमचे हे छात्र अविरत अशी परिश्रमाची या ठिकाणी पहा कशा पद्धतीनं हे छात्र येतात. जरूर शत्रूवरती तुटून पडतात आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा घोषणा झाली पाहिजे. हिंदुस्थान हिंदुस्थान प्रेक्षकांना विनंती आहे जिंदाबाद. जर आपल्यामध्ये देशामध्ये अभिमान असेल प्रत्येकानं म्हणायचं आहे हिंदुस्थान हिंदुस्थान भारत माता की भारत माता की भारत माता की. पहा कशा पद्धतीनं या ठिकाणी या जवानांच्या चेहऱ्यावर तेज हे छात्र की भारताची ही जी परेड आहे अर्थात भारतीय सैन्य आहे. भारतीय सैन्य आणि ही बॉर्डर वरची ड्रील आटारी आणि वाघा बॉर्डरवरची ड्रील अर्थात ही ड्रील भारताची आन बान आणि शान अर्थात या प्रत्येक सैनिकाचा जो पाय आहे हा अगदी तोलून मोजून मापून या ठिकाणी पडतो आहे. आणि म्हणून जगभरातल्या सगळ्या सैन्यांमध्ये शौर्याचं सैन्य जर कोणतं असेल तर ते भारतीय सैन्य आणि त्याची ताकद म्हणजे अशा प्रकारचा ड्रील त्यांची कवायत त्यांची मेहनत त्यांचा उत्साह त्यांचा जोश त्यांची बहादुरी हे आपण आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघतोय आपण कशा पद्धतीनं आमचे छात्र या ठिकाणी आपला जोश या ठिकाणी दाखवत असतात. त्यांच्या परेड मधला एक एक पैलू आपण या ठिकाणी उलगडून पाहतोय. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवडेल त्या त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपले हे छात्र जात आहेत आणि तशा पद्धतीनं बघा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की जणू शत्रूवरती आत्ताच ते तुटून पडत आहेत. आणि म्हणून त्यांच्या एकूणच या शौर्याला त्यांच्या या कवायतीला आपण दाद देतोय. भारत माता की हिंदुस्थान 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 हिंदुस्थान. आटारी आणि वाघा बॉर्डर यावरती सुरू असलेली जी ड्रिल असते या राशिवडी हवेतील कित्येक लोक आहेत की ज्याने प्रत्यक्ष जाऊन ही ड्रिल पाहिलेली आहे. ही ड्रिल याचा सराव करत असताना गेले 1.5 ते 2 महिने या विद्यार्थ्यांच्याकडून हा सराव घेतला जातो आहे. त्यांच्या पायाची मुवमेंट असेल त्याचा एकसारखेपणा असेल त्या पायांचा आवाज असेल हे सर्व काही अत्यंत अगदी खिळवून ठेवणार हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बघा कशा पद्धतीची ही ड्रील या मुले आहेत या छात्र आहेत. हम भी नहीं हम किसी से कम नहीं. प्रत्येक क्षेत्रामध्ये बॉर्डरवर सुद्धा आपल्या ज्या मुली आहेत त्या मुली लढा देताना दिसत आहेत त्या सज्ज आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज या मुली आपल्याला लढताना दिसत आहेत. आणि ते दृश्य आपण या ठिकाणी या मैदानावरती पाहतो. हिंदुस्थान 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 भारत माता की भारत माता की. आणि याच्यानंतर आता एक सायलेंट ड्रिल होईल. सायलेंट ड्रिल हे खूप यासाठी सुद्धा 2008 साली या सायलेंट
आवाज नको. बघा सायलेंट ड्रिल याचा अर्थ आहे साथी पे भरोसा. इथं आपल्या साथीदारावरती भरोसा असतो. जर साथीदार चुकला तर पुढचा पूर्ण तो चमू किंवा त्याचे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बिघडतं. आणि म्हणून या ठिकाणी सायलेंट ड्रिल हा जो प्रकार आहे 2008 साली आपल्या सैन्यामध्ये CRPF न प्रथम सादर केला त्याचीच एक झलक आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत सायलेंट ड्रिलच्या माध्यमातून. अजूनही आपल्याला बरंच काही यातून पुढे बघायचं आहे ज्यातला रोमहर्षकपणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर ही एक विशेष अशी ड्रिल आहे. या कवायतीमध्ये कोणतेही तोंडी आदेश दिला जात नाही. तर यामध्ये टाळ्या झाल्या पाहिजेत जर आपल्याला प्रत्येक गोष्ट आवडत असेल तर. एकसारखेपणा पहा. मी आता बोलणार नाही आहे. पुन्हा एकदा एक झालेले टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा पाय, त्यांचा पायांचा आवाज, त्यांचा एक सारखेपणा. त्यातली प्रत्येक गोष्ट अत्यंत अवघड तोलून मापून आणि मोजून टाकलेली असते. इथे एक पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन विचलित करते आणि म्हणून या ड्रिलला सायलेंट ड्रिल साथी पे भरोसा असं म्हटलं जातं. बघा या ठिकाणी आता अगदी घातक अर्थात हे सैन्य आपल्या हत्याराचा अर्थात रायफलचा कशा पद्धतीनं देवाणघेवाण करतायत बघा. हत्यार हा सैनिकाच्या शरीराचा एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक मानला जातो आणि त्यांच्या शौर्याची जी गाथा असते. या ड्रिलमध्ये जे छात्र आहेत त्यांचं नियंत्रण, त्यांचा संयम आणि त्याचबरोबर त्यांच्या हत्यारांची अर्थात रायफलींची घुमवत जे आहेत ती तारतम्य त्यातलं हे जर आपण बघितलं तर एकूण कार्य जे त्यांचं आहे ते पूर्ण तनामनानं सांभाळताना आणि आपलं कौशल्य दाखवत या ठिकाणी ही विद्यार्थिनी बघा छात्रा जाते आहे. एवढ्या इतकं सोपं नाही आहे कारण बंदुकीचा नोक अर्थात त्याचं टोक येणाऱ्या त्या जी लीडर आहे तिला किंवा तिच्या डोळ्याला चेहऱ्याला लागू शकतं. पण हे सगळं सरावामुळं प्राप्त झालेलं आहे. लक्षात घ्या. तर हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. एवढं शस्त्र फिरत असताना यातून पुढे जाणं गेले 1.5 महिने हा सराव आणि हातावर घुमवणं आणि त्यातून जाणं खरं तर कोणतीही शाळा ही रिस्क घेत नाही. पण आम्ही घेतली. मला वाटतं गेले 1.5 महिने आमचे क्रीडा प्रमुख चौगले सर यांनी यावरती मेहनत घेतलेली आहे. आज
मादी